आज बनवूया वर्षभर टिकणारे 1 किलोच्या प्रमाणामध्ये खमंग खुसखुशीत डाळीचे पापड. त्यासाठी अर्धा किलो मूग डाळ आणि अर्धा किलो इतकी उडदाची डाळ घेतलेली आहे. दोन्ही डाळी चाळून घ्यायच्या आहेत. त्यानंतर डाळी मिक्स करायच्या आहेत आणि गिरणीमधून दळून आणायच्या आहेत. अगदी बारीकसर अशा प्रकारे याचं पीठ दळून आणायचं आहे. 1 किलो डाळीच्या पिठासाठी 100 ग्रॅम इतका पापड मसाल्याचा वापर आपण करणार आहोत. एका पातेल्यामध्ये 2.25 कप इतकं पाणी घालायचं आहे. त्यामध्ये 100 ग्रॅम इतका पापड मसाला घालायचा आहे. त्यानंतर ह्या पाण्याला खळखळून उकळी काढून घेतली आहे. गॅस बंद करायचा आहे. दळून आणलेलं पीठ हे आपल्याला मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. यामध्ये थोडं पीठ बाजूला काढायचं आहे. ते पीठ आपण पापड लाटण्यासाठी वापरणार आहोत. घट्टसर कणिक मळून घेऊन 4 तास हवाबंद डब्यामध्ये ठेवायचं आहे. कणिक भिजून झाल्यानंतर थोडं थोडं पीठ आपल्याला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे कुटून घ्यायचं आणि समप्रमाणात सर्व गोळे बनवायचे आहेत. लाटण्याच्या सहाय्याने आपल्याला सर्व पापड बनवून घ्यायचे आहेत. घरामध्ये फॅनच्या हवेला हे पापड सुकवायचे आहेत. पापड सुकले की एकावर एक ठेवायचे, त्यामुळे पापड वाकडे होणार नाहीत. कोवळ्या उन्हामध्ये 10 ते 15 मिनिटांसाठी पापड वाळवू शकता. खमंग खुसखुशीत पापड बनवून तयार आहेत.